फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रोकडे कोचिंग क्लासेस. आज आपण इयत्ता 8व्या वर्गाची स्कॉलरशिप्स नवीन या पुस्तकातून व्यवस्थितरित्या स्वाध्याय 1.1 अशा पद्धतीचा आपण गणिताचा अभ्यासक्रम इथं शिकणार आहोत. पहा, यामध्ये 0, 8, 9, 7, 2 व 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल. पहा, इथे काय म्हणते, या कोणतेही दिलेले अंक याची काय करायची, या अंकापैकी कोणताही अंक एकदाच आपण 5 अंकी लहानात लहान करायचे. किती आहे? 5 अंकी. मग लहानात लहान कोण आहे? ऍक्च्युअली 0 आहे, त्याच्यानंतर 2 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 8 आहे. आता बघा, हे 5 अंक दिसायले, परंतु ही 5 अंकी संख्या होऊ शकेल का? याचा आन्सर काढत आहे आपण. नाही होईल का? हे नाही. मग हा 0 काढला आणि याला इथं टर्न केला आणि इथं बघा, हा 2 इथे आणला आणि हा 0 2 नंबरला घ्यायचा, कारण की जर 0 आली तर ही 4 अंकी संख्या होईल, कारण 0ला किंमत असतो का? नाही. म्हणून आपण 0 2 नंबरला घेतला, म्हणून 2 नंबरचा अंक हा 1 नंबरला घेतला. कळालं? हा, या 5 अंकी बघा दशक स्थानी असलेल्या, आता दशक स्थानी कोण आहे? 7. दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास. आता बघा, यामध्ये दशक स्थान आहे, याची स्थानिक किंमत काय घेतली बाळांनो? स्थानिक किंमत बरोबर किती आहे? 7 ची स्थानिक. 7 च्या पलीकडे काय नाही, म्हणजे एक 0 एकच अंक आहे, म्हणून 1 0 येणार. किती येणार? 1 0. दर्शनी किंमत काय येणार आहे? दर्शनी किंमत बरोबर. आता दर्शनी म्हणजे जे दिसते तेच आहे. आता बघा, इथे किती आहे? 7. 7 ला 7 दिसत आहे, म्हणजे जॉन सिना जेव्हा आपल्या जिंकल्याच्या नंतर काय म्हणतं, हे बा तुझी क्रेडिट अशीच आहे, तू हारलास असं दाखवतो आणि म्हणजे तो त्याची व्हॅल्यू झाली. दर्शनी म्हणजे जे दिसतंय ते दर्शन. दर्शनीचा अर्थच तो आहे की जो दिसतो तोच असतो. मग 7 आहे, 7 दिसायला, मग 7च राहणार, म्हणून याच्यामध्ये आपण काय केली? वजा केली. आता बघा, 70 मधून 7 गेली, किती राहणार बेटा? 63. म्हणून इथं आन्सर किती मिळणार? 63. कळालं का? बाबर उत्तर. हा, या पर्यायामध्ये आहे 78 आणि हा इन ब्रॅकेट 4 + 5a ब्रॅकेट कंप्लीट 32 ही 5 अंकी संख्या ती दिलेली आहे. बघा, 78,932 या 5 अंकी संख्या बरोबर आहे. तर हे बरोबर. पण इथं पाहिल्याच्या नंतर असं कळतो, सुरुवातीचे 2 अंक सेम आहेत. काय? आता 78 आणि शेवटचे 2 अंक सेम आहेत, म्हणजेच मधातला 9 हा अंक याच्यामध्ये गेलेला नाही, म्हणून ही जी संख्या आहे ती 9 आहे. किती आहे? 9. मग याच्यामध्ये या पद्धतीनेच आपण सेम करूया. बघा, आन्सर मध्ये 4 + 5a = तिथं काय आलं? 9. ह्या 2 आणि शेवटच्या 2 समान आहेत. मधली जे तिसरी संख्या आहे ती इथं दिलेली आहे. आता इथं 4 आहे, हा 4 काय होणार? हा इथं राहणार नाही, कारण की 4 + 4 इकडे बरोबरच्या पलीकडे गेला, =च्या पलीकडे गेला, तर त्याचा साईन चेंज होत असते. काय होते? साईन चेंज. म्हणून 5a आणि 9 - 4. बघा, गावचा रहिवाशी सासरवाडीत राहायला गेला, तर सासरवाडीत जाता वेळेस पुढे नमतवून राहावं लागते, नमतवून राहावं लागते. तिथं गावातल्यासारखी दादागिरी बनते का करायला? नाही. वैरावास वैर्यासारखाच वाघ, म्हणजे याचा अर्थ इथं पॉझिटिव्ह असत, इकडे काय करावं लागेल त्याला? असं एवढी ध्यानात ठेवण्यासाठी ट्रिक्स शोधायची. ओके, हा, म्हणजेच 5a = 5. ओके, therefore आता a इथेच ठेवा. का रे बाळा? पहा बरं, हा 5a म्हणजेच काय असतो? 5 × a गुणाकारात असतो. मग हा गुणाकारातला 5 इकडे गेल्याच्या नंतर भागाकारात,
म्हणजे 5 हा वर आहे अपॉन हा न्यूमरेटर प्लेसला आहे तर हा डिनॉमिनेटर प्लेसला 5. चला काटा 5 एक 5 5 एक 5 म्हणून ए बरोबर किती मिळत आहे 1. हा पर्याय आहे का आपल्या हा यस ओके. याचा अर्थ याचं उत्तर काय मिळत आहे 1. ओके करेक्ट. या दिलेल्या संख्येत या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. पट म्हणजे गुणाकार. काय असतं पट म्हणजे गुणाकार. ठीक आहे. आता स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काढायची. काय काढायची त्याची प्लेस व्हॅल्यू. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे 4 या अंकाची. बघा 4 या अंकाची स्थानिक किंमत म्हणून 4 या अंकाची स्थानिक किंमत याची काय आहे स्थानिक किंमत बरोबर 4 आहे. 4च्या पलीकडे किती नंबर आहेत 1 2 किती प्लेस आहेत 2 म्हणून 4 वर किती शून्य देणार 2. किती देणार बाळा 2 आपण दिले. ओके. त्यानंतर किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता 2 अंक कोणता आहे हा 2. या 2 या अंक आहे याच्यामध्ये 2 ची स्थानिक किंमत 2च राहणार. बघा 2 ची स्थानिक किंमत आता बघा 2 आहे तर 2च राहणार. 4 या अंकाची स्थानिक किंमत आहे 400 मग 2 च्या x पट आहे. किती पट आहे x पट. मग इथं हा 2 गुणाकारातला इकडे आल्याच्या नंतर भागाकारात therefore बघा 400 डिवाइड बाय 2 इक्वल टू x पट. म्हणून इथं काटछाट कशी होईल बघा बे क बे बे दुने 4 आणि बे 0 0 बे 0 0 अशा पद्धतीने काटछाट केली आणि इथे किती मिळत आहे 200. तर याचा आन्सर मिळत आहे x इक्वल टू 200 पट. किती पट आहे 200 पट. किती पट आहे रे 200 पट. मग उत्तर त्याचं जे असेल त्याच्या 200 बघा हा इथे आहे. मग हे उत्तर योग्य आहे. ओके. कंसात 3 + 2p व कंसामध्ये 5 + 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत. आता सहस्त्र म्हणजे किती 1000 काय म्हणतात 1000 हे अंक आहेत. तर p व q च्या किमती कोणत्या. आता इथं सहस्त्र म्हणल्याच्या नंतर पहा बरं एकक दशक शतक हजार म्हणजे सहस्त्र हा आणि पहिला अंक काय राहील अनुक्रमे म्हणते सहस्त्र म्हणजेच हा सहस्त्र राहील आणि हा दशक राहील. ओके. चला मग सहस्त्राची किंमत काढूया. इथं आन्सर घ्या इन ब्रॅकेट 3 + 2p ब्रॅकेटच्या बाहेरच काढूया सोपं जाईल ना इक्वल टू. आता सहस्त्राचा अंक कोणता आहे 4 मग इथं 4 घ्या आणि आपण इथं किमती काढूया. आता बघा 3 आहे +3 आहे इकडे गेल्याच्या नंतर काय होणार -3. ठीक आहे. therefore 2p हा 4 - 3. ओके. 2p इक्वल टू किती राहणार 1 आणि हा काय येईल बघा p इक्वल टू हा गुणाकारात राहतो 2p म्हणजेच गुणाकारात 1/2. ओके. आता पहा हा 2p याचाच अर्थ म्हणजेच काय असतो 2 गुणिला p बरोबर 2p काय राहतो 2p म्हणजे हा कशाचा आहे गुणाकारात. गुणाकारात इकडे गेल्याच्या नंतर भागाकारात. आता हेही उत्तर येईल पण याला असा भागाकार देऊन बघायचा. या 2 न 1 ला भाग द्या 0. आता येतं एक 0 दिला समजा आता काय गेला 0 2 5 10 म्हणजेच इथं किती मिळाले तर 5 म्हणून बघा 0.5 आन्सर काय मिळाले याचा 0.5. ठीक आहे. आणि याचं का म्हणजेच काय 1000 त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात 1000 आणि दशक म्हणजे 10 प्लेस. किती प्लेस 10 प्लेस. मग यामध्ये हा सहस्त्र म्हणजे 1000 आणि हा 10 प्लेस कोणता प्लेस 10 प्लेस. मग इथं त्या किमती दिल्या म्हणजे हा 3 + 2p म्हणजेच काय आहे 4 किती असला पाहिजे 4 आणि हा 5 + 3q म्हणजेच कोण आहे 2. या किमती याच्यामध्ये घेऊन ठेवूया. मग याच्यामध्ये या किमती इथे घेतल्या त्याला सॉल्व्ह करायचं आणि 5 + 3q म्हणजेच काय आहे 2. ओके. इथे बघा हा कसा पार्ट येतो हा 5 बघा हा 5 + 5 इकडे गेल्यावर मायनस म्हणजे 2 - 5. आता 2 मधून 5 जात नाहीत म्हणून 5 मधून 3 काढले आपले 5 मधून 2 काढले
3 राहिले. किती राहिले आता 3 आणि मोठ्या संख्येचं साइन मायनस घेतलं म्हणून हा 3 क्यू गुणाकारात असतो जसं अगोदर मी इथं हे सांगितलं तसं. म्हणून क्यू इक्वल टू हा -3/3 केला. हे याचा काटछाट 3 एका 3 3 एका 3 3 ची कसोटी. ओके म्हणून देअरफॉर क्यू इक्वल टू -1 याचं उत्तर मिळत आणि पर्यायामध्ये आन्सर अशा पद्धतीचं उत्तर येऊ शकते 0.5, -1 हे याच्या किमती इथं मिळून जाईल. 94,534 या संख्येत उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता उजवीकडील 4 कोणता आपला हात हा उजवा हात आहे म्हणजे हा 4 आहे कोणता हा 4. या 4 ची स्थानिक किंमत बघा 4 ची स्थानिक किंमत 4 आहे. 4 च्या पलीकडे एकही अंक आहे म्हणून 4 हा इथंच ठेवला. ती स्थानिक किंमत तेच राहील बरोबर. स्थानिक किंमत डावीकडील 4 च्या म्हणजे डावीकडील 4 कोण आहे हा 4. याच्या पलीकडे अंक मोजा बरं. 1 2 3 प्लेस किती स्थळ आता 3 स्थळ म्हणून याच्यावर 3 शून्य. ओके 4 डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता हे काय म्हणते 4 म्हणजे काय असते गुणाकार. व डावीकडील 4 च्या म्हणजे याच्यात गुणाकार घ्या. 4 म्हणजे गुणाकार हा मग किती पट आहे x पट. किती मांडलं सपोज x. मग चलो आता x इथेच ठेवा आणि हा गुणाकारातला इकडे भागाकारात मग 4/4 4000 इक्वल टू x पट तशीच राहणार. चला याच्यात काढछाट 4 1 4 4 1 4 4 शून्य हे वरचे शून्य याच्यात देऊन टाकायचे. 1/, काय बेटा 1/1000 म्हणजे 1000 हे मिळाली x ची किंमत. बघा वर 1 राहिला 1 खाली 1000 ला 1000 हे याचं उत्तर मिळेल. ओके ही दिलेली संख्या आहे 7,60,954. ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो एक्सपांडेड फॉर्म. मग एक्सपांडेड फॉर्म करता साध्या पद्धतीने हा 7 आहे. 7 च्या पलीकडे प्लेस बघा 1 2 3 4 5 शून्य किती शून्य 5. बघा 5 प्लेस आहेत 5 शून्य द्या प्लस आता पुढे कोणता येतो 6 च्या पलीकडे किती आहे 4 1 2 3 4 प्लस हा 0 आहे. 0 च्या पलीकडे किती आहे 3 शून्य 1 2 3. तरी पण बघा हे 3 शून्य काय आणि 1 शून्य काय अर्थ एकच असतो परंतु आपलं चुकू नये आपण गडबड होऊ नये म्हणून ते लिहिलं तरी चालते. ओके प्लस काय आता हे 9 आहे प्लस 9 च्या पलीकडे किती आहे 1 2 प्लेस म्हणून 2 शून्य प्लस 5 च्या पलीकडे 1 आणि प्लस 4. या पद्धतीचं त्याची अशी मांडणी करा परंतु हे पर्यायात उत्तर नाही. पण याला जरा वेगळ्या पद्धतीने करून बघू. आता 7 वर 4 आहे तर बघा 7 आहे 7 × 1 मग 1 वर किती 0 5 1 2 3 4 5 प्लस 6 गुणिला 1 किती शून्य 4 याच्यावर 4 दिले प्लस 0 × 0 3 शून्य प्लस 9 × बघा 0 चा अर्थ गुणाकार येतो 1 वर 3 शून्य दिले काय दिले 3 शून्य. ओके तरी गुणाला शून्य म्हणला तरी अर्थ काय येणार त्याचा 0च येणार. याचा काय येणार 0च उत्तर येणार. चलो 9 × 1 वर 2 शून्य प्लस आता इकडे बाजूला घेऊ हा प्लस काय आहे हा 50 × 1 वर 1 शून्य प्लस 4 च्या पलीकडे काय नाही म्हणजे एवढं उत्तर ज्याच्यात दिसत ते उत्तर बरोबर आहे. या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. बघा आता हा अंक हा 8 आहे बघा हा कोणत्या याच्यात येतं 10,000 प्लेस म्हणजे 80,000. ओके दशहजार म्हणतो आणि हा 8 काय आहे युनिट्स म्हणजेच एकक. या पद्धतीचा आहे. मग इथं हा 8 आहे तर 8 ची स्थानिक किंमत काय येईल 1 2 3 बघा किती शून्य 4 आले पाहिजे 4 शून्य मागं सांगितल्याप्रमाणे. आणि या डावीकडील 8 च्या स्थानिक किंमत किती आहे याचा 8 ला 8च काय फरक आहे कायच्या नाही. मग आपण यातले उसने घ्यायचे आपण काय घ्यायचे एकमेकाची उसने घेऊन वजाबाकी करू शकतो. आता हा समजा आपण वजाबाकी घेतलं साध्या पद्धतीने वजाबाकी करता येते.
इथून एक उष्णा घेतला, इथे किती राहिले 10, इथे किती राहिले 7. पुन्हा येथून एक उष्णा दिला, इथं 10 आले, इथे किती राहिले 9. पुन्हा येथून एक उष्णा दिला, इथं 10 झाले, इथे राहिले 9. पुन्हा येथून एक उष्णा दिला, इथं 10 झाले, इथे राहिले 9. मग 10 - 2 काय राहिला 8. पुन्हा 9 से 9, 9 से 9, 9 से 9, 7 से 7. या पद्धतीनं उत्तर पर्यायामध्ये दिसल ते उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीनं आपला स्वाध्याय 1.1 हा संपला. ओके, सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आपलं ज्ञान पोहोचलं पाहिजे. गोरगरिबांच्या लेकरापर्यंत, गावाकडच्या जिल्हा परिषद शाळापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी या पद्धतीचे उपक्रम करत आहे. ठीक आहे, ओके.